श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की देवी तुळशीचा उगम कसा झाला आणि म्हणूनच घराबाहेर तुळशीचं वृंदावन का असावं याबद्दलची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तुळस वृंदावन फक्त एक रोप नाही, ती आपल्या घराची सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे। जर तुळशी वृंदावन घराबाहेर ठेवण्याची पारंपरिक कारणं देखील आपण बघणार आहोत। वास्तुशास्त्रानुसार तिचं कुठलं शुभ स्थान आहे ते देखील बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया की देवी तुळशीचा उगम कसा झाला। देवी तुळशीच्या जन्माची एक अत्यंत पवित्र आणि भावनिक अशी आध्यात्मिक कथा आहे। देवी तुळशीचा उगम हा पुराण काळात वृंदा नावाची एक अत्यंत पवित्र पतिव्रता स्त्री होती, ती जालंधर नावाच्या पराक्रमी असुराची पत्नी होती। वृंदेचं चरित्र इतकं शुद्ध होतं की तिच्या तपश्चर्येच्या, तिच्या पतिव्रत धर्माच्या शक्तीमुळे जालंधर कोणालाही जिंकता येत नव्हता, अगदी देवांनाही नाही। जालंधरांच्या अत्याचारामुळे देव त्रस्त झाले आणि ते भगवान विष्णूंकडे गेले। भगवान विष्णूंनी जाणले की जालंधराची शक्ती त्याच्या बळामुळे नाही तर वृंदेच्या पतिव्रत्यामुळे आहे। तर धर्मरक्षणासाठी भगवान विष्णूंनी एक कठीण पण आवश्यक लीला केली। भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप धारण करून वृंदेचं पतिव्रत्य भंग केलं। यामुळे जालंधराचा वध झाला, पण वृंदेला जेव्हा सत्य कळलं तेव्हा ती अत्यंत दुःखी झाली। तिच्या वेदनेतून तिने भगवान विष्णूंना शाप दिला, जसे माझे जीवन दुःखात बुडाले तसे तुम्हालाही दगडाचे रूप धारण करावे लागेल। आणि तुळशीचा जन्म त्या दिवशीच झाला। वृंदेच्या त्या श्रापानंतर वृंदेच्या शुद्धतेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला वरदान दिलं, तू पृथ्वीवर तुळस म्हणून जन्म घेशील, तुझ्या पूजेशिवाय माझी पूजा अपूर्ण राहील। प्रत्येक घराच्या प्रवेशद्वाराशी तुझे स्थान असेल आणि तू त्या घराचे रक्षण करशील। वृंदापुढे देवी तुळशी म्हणून पूजली जाऊ लागली आणि भगवान विष्णू शाळीग्राम रूपात प्रकट झाले। म्हणून घराबाहेर तुळशीचं वृंदावन असते। या कथेमुळे काही अत्यंत अशी आपल्याला ज्या माहीत नाही त्या गोष्टी कळाल्या की तुळस म्हणजे एक घराचे रक्षक देवी आहे। वृंदेच्या पवित्रतेमुळे तुळस नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करू देत नाही। आणि तुळस प्रवेशद्वाराशी का असते, तर जशी वृंदा धर्मरक्षणासाठी उभी राहिली तशी तुळस घराच्या दाराशी उभी राहून घराचं आध्यात्मिक संरक्षण करत असते। तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे, म्हणून जिथे तुळस असते तिथे दारिद्र्य टिकत नाही। आणि सर्वात महत्त्वाचा नियमच म्हणावा लागेल हा की तुळशी वृंदावन घराच्या दरवाजाजवळ किंवा अंगणात ठेवलं जातं, जेणेकरून घरात प्रवेश करताना सकारात्मक ऊर्जा मिळते। घरामध्ये शुभता आणण्याचं काम आपली तुळस करते। वास्तुशास्त्रानुसार तुळशी वृंदावन घराच्या ईशान्य, उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिशेकडून सकारात्मक ऊर्जा मिळते, वास्तुदोष हा कमी होतो आणि घरातील सदस्यांचं आरोग्य हे चांगलं राहतं। तुळशी वृंदावन घराच्या दरवाजाजवळ किंवा अंगणात ठेवलं जातं, जेणेकरून घरात प्रवेश करताना सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुळशी यामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि वातावरण ताजेतवानं राहतं। तुळस वृंदावनाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि दैवी स्थान आहे। तुळस ही भगवान विष्णूंची प्रिय लक्ष्मी स्वरूपिणी व देवत्वाचे प्रतीक मानली जाते। आणि तुळशीकडे ज्या गोष्टी तुळस वृंदावन असणं म्हणजे देवघरासमोर एक पवित्र आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असणं होय। अगदी थोडक्यात सांगू तर मंदिरावर असणारा कळस जसे त्या देवळाचा ऊर्जेचा केंद्रबिंदू असतो, त्याच पद्धतीने वास्तूजवळ सकारात्मक ऊर्जेचा केंद्र ही तुळस असते। तुळशीची पूजा, प्रदक्षिणा व आरती केल्यानं घरात शांती, समृद्धी, आनंद आणि संरक्षण लाभतं। नकारात्मक शक्ती, अशुभ प्रभाव दूर होतात। आपण जसं औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालतो तर त्याद्वारे आपल्यातील पितृदोष हा कमी होतो, त्याचप्रमाणे आपण तुळशीला जर 11 प्रदक्षिणा घातल्या तर केवळ या धार्मिक कृतीतून नसून त्यामागे आध्यात्मिक, मानसिक आणि आरोग्यदायी असे फायदे आपल्याला मिळतात। तुळस ही विष्णुप्रिय आहे, लक्ष्मी स्वरूप आहे आणि दैवी ऊर्जेचं अधिष्ठान आहे। त्यामुळे तुळशीभोवती प्रदक्षिणा घातल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, पापसमुक्ती मिळते आणि जीवनात शांती, स्थैर्य वाढते। तुळशीच्या प्रदक्षिणेमुळे मन एकाग्र होतं, भक्ती दृढ होते आणि जीवनात श्रद्धा, संयम, सकारात्मकता वाढत असते। जर कोणाला त्याची कुलदेवता जर माहीत नसेल तर अशा लोकांनी तुळशीकडून तुळस, नागवेलीचे पानं दोन, त्यावर एक सुपारी ठेवून एक विडा, बाजूला 5 तुळशीपत्र सोबत एक दिवा एवढा ठेवून घराच्या मूळ देवतेला हाक जरी मारली तरी
ती कुलदेवता प्रसन्न होत असते. अडकलेले मार्ग हे दूर होतात. त्यामुळे सकाळ संध्याकाळ तुळशीला पाणी देणं, दीप लावणं, धूप दीप अगरबत्ती लावणं यामुळे आध्यात्मिकता वाढते आणि सकारात्मक सवयींचा आपल्या विकास होत असतो. लक्ष्मी आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते. तसंच तुळस वृंदावन फक्त एक झाड नाही, ती आपल्या घराची सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि अशा उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.